बुवांच्या. मग त्या बोलाची अन्वर्थता बाळाबुवांस पटली तत्वता. म्हणती पहा संतांची व्यापकता, भक्तवत्सलता ही त्यांची. मी तो केवळ छबी नमिली, प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली. बाबांनी परी ओळख धरिली, मी ती हरविली कधीच. हरविली म्हणणे हे हीन सार्थ, की तात्काळ कळेना बोलाचा अर्थ. छबी नमनी ओळख हा पदार्थ, जाणाया समर्थ नव्हतो मी. माझी ओळख बाबांस ठावी, माझ्याही तो नव्हती गावी. संतांनी जै आठवण द्यावी, तेव्हाच पडावी ठाई ती. निर्मल आरसा निर्मल उदक, तै बिंबाचे प्रतिबिंब देख. छबी हे ही प्रतिबिंब एक, शुद्ध प्रतीक बिंबाचे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शना समान. सर्वदर्शी संतांची जाण, तीच ही शिकवण सर्वाते. असो आता पूर्वील कथा, परिसावया सावधानता. असावी श्रोतयांचे चित्ता, अनुसंधानता राखावी. वास्तव्य आप्पांचे ठाणे शहरी, आली भिवंडीची कामगिरी. 8 दिवसा येईन माघारी, पडले बाहेरी सांगून. दिवस 2ची गेली यावरी, घडले अपूर्व पहा माघारी. पातला एक फकीरदारी, तयांचे घरी ठाण्यास. होता तयाची दृष्टादृष्ट, साईच सर्वांस वाटले स्पष्ट. छबीचे साम्य नखशिखांत, रूपरेखेत संपूर्ण. कुटुंब आणि मुले बाळे, फकीराकडे सर्वांचे डोळे. विस्मयापन्न जाहले सगळे, बाबाच आले वाटले. पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन, परी छबीच्या सादृश्यावरून. हेच ते बाबा ऐसे जाणून, जिज्ञासा संपन्न जाहले. साई शिर्डीचे तेच की आपण, अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करीजे निवेदन, श्रोती सावधान परिसिजे. साई स्वयेमी नव्हे साचा, परी मी बंदा आज्ञांकित त्यांचा. समाचारार्थ मुलाबाळांच्या, आलोसे तयांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा, मुलांची माता करी संभावना. 1 रुपया देई तत्क्षणा, उदी प्रदाना तोही करी. देई साई बाबांची विभूती, उडीत बांधून बाई प्रती. म्हणे ठेवी त्या छबीचे संगती, सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादुनी निज कार्यार्थ, साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत, जाहला मार्गस्थ फकीर. मग तो तेथून या जो निघाला, आलिया मार्गे चालून गेला. येरीकडे जो वृत्तांत घडला, अपूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिवंडीस गेले, पुढे न जाता मागे परतले. घोडे तांग्याचे आजारी झाले, गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले, वृत्त सर्व झालेले कळले. आप्पासाहेब मनी चुरचुरले, की ते अंतरले दर्शना. अवघी रुपयाच दक्षिणा दिधली, तेने मनाला लज्जा वाटली. मी असतो तर 10चे खाली, नसतीच झाली बोळवणी. ऐसे आप्पासाहेब वदले, चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मशिदीत सापडतील वाटले, शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तकिया ठिकठिकाणी, जेथे जेथे उतरती कोणी. स्थाने समस्त शोधिली आप्पांनी, फकीरा लागून ते धवा. शोधाशोध करिता थकले, फकीर कोठेही तो नाढळे. मग ते भुकेले जाऊन जेवले, निराश झाले ते धवा. परी तयास नाही ठावे, रित्या पोटीन शोधा निघावे. आधी निजात्म्यास संतुष्ट व्हावे, पाठी उठावे शोधार्थ. ये अर्थाची बाबांची कथा, दाविल या निजतत्वाची यथार्थता. किमर्थ येथे तिची द्विरुक्तता, अध्याय तो श्रोता अवगत. गुरुगरिमा नामे एक, गताध्यायी कथा सुरेख. तेथ स्वमुखे निजगुरुची भाक, वर्णिली कारुणिक श्री साईंनी. तेच सत्य अनुभवा आले, आप्पा जेव्हा जेवून निघाले. सवे स्नेही चित्रे घेतले, सहज चालले फिरावया. असो काही मार्ग क्रमिता,
अनुलक्षून आपणा करिता देखिले येता एका गृहस्था अतिसत्वरता ते स्थळी येऊन उभे राहता जवळी आप्पासाहेब हळूच न्याहाळी हेच आले असतील सकाळी वाटले ते वेळी तयास आधी जया ते शोधित होतो हाची गमे मज फकीर कीतो आनखाग्र छबीसी जुळतो विस्मय होतो बुद्धीसी ऐसे आप्पा तर्किती अंतरी तोच तो फकीर हात पसरी ठेविती 1 रुपया करी आप्पा ते अवसरी तयाचे आणिक मागता आणिक एक दिधला तयावरी तिसरा देख तरी तो फकीर मागे आणिक नवल कौतुक पुढेच चित्र्यांपासी होते 3 तेही आप्पा घेती मागून देती तया फकीरा लागून तरी तो राही न मागता आप्पा साहेब वदती तयास आणिक देईन येता घरास बरे म्हणून घराकडेस तिघे ते समयास परतले घरी येताच आणिक 3 हाती दिधले रुपये काढून झाले 9 तरी अजून फकीर समाधान पावेना पुढे अधिक दक्षिणा मागता आप्पा साहेब वदती तत्वता बंदी 10ची नोटची आता बाकी राहता राहिली सुटे रुपये सर्व सरले नाही दुसरे काही उरले नोट देईस ना फकीर बोले तैसे ही केले आप्पांनी नोट जमती हाती लागे 9 देऊनी टाकी मागे फकीर मग तो आलिया मार्गे गेला अतिवेगे परतोनी पाहता या कथेचे सार जया भक्ताचे जैसे उद्गार तैसे ते पूर्ण करवून घेणार ब्रीद हे साचार साईंचे पाहुनी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता येच अर्थीची आणिक वार्ता स्मरली जी मज प्रसंगोपात्तता अतिसादरता परिसावी आहेत एक भक्त भाविक नामे हरिभाऊ कर्णिक डहाणू ग्रामीचे स्थायिक अनन्य पायिक साईंचे सन 1917 पाहोनी गुरुपौर्णिमा पवित्रा करू आले शिर्डीची यात्रा त्या अल्पचरित्रा सांगतो।